नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला मित्राच्या बहिणीसोबतची ती रात्र ही एक अत्यंत रोमॅन्टिक, मनाला वेळ लावणारी आणि दोन जीवाच्या जवळीकतेची एक प्रदीर्घ कथा सांगणार आहे. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. माझ्या बालपणापासून जिवलग मित्र राहुल याच्या घरी माझे नेहमीच जाणं येणं असायचं. राहुलच्या कुटुंबाला मी माझंच कुटुंब म्हणायचो, त्यामुळे त्याच्या घरात माझा वावर अगदी हक्काचं होतं. पण राहुलची एक लहान बहीण होती, सानिका. सानिका सुरुवातीला खूप शांत, अबोल आणि लाजाळू मुलगी होती. मी घरी गेलो की ती फक्त हलकासा हसायची आणि चहापाणी देऊन लाजून आत निघून जायची. माझ्यासाठी ती एक लहान बहिणीसारखी होती, त्यामुळे मी कधी तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले नव्हते. पण वेळ बदलत गेला आणि सानिका कधी मोठी झाली, तिचे रूप कधी बदलले हे माझ्या मलाच कळले नाही. ती कॉलेजला जाऊ लागली आणि तिच्यात एक वेगळाच देखणेपणा आला. तिचे ते मोठे बोलके डोळे, तिची नजर बांधा आणि हसताना गालावर पडणारी खडी नकळत माझे लक्ष वेधून घेऊ लागली. अनेकदा ती समोर आली की माझ्या मनात एक वेगळीच धडधड व्हायची. पण तो माझ्या जिवलग मित्राच्या घरात विषय होता, विश्वासाचा विषय होता. त्यामुळे मी नेहमी माझ्या मनावर ताबा ठेवून हसायचो आणि भावनांना आवर घालायचो. एकदा पावसाळ्याचे दिवस होते. राहुलच्या चलत भावाचे लग्न ठरले होते, त्यामुळे त्याची आई, वडील आणि संपूर्ण कुटुंब 4 दिवसासाठी गावी गेले. राहुलसुद्धा काही कामासाठी 2 दिवसासाठी गावी गेला होता. पण सानिकाची कॉलेजची महत्त्वाची परीक्षा असल्यामुळे ती एकटीच घरी थांबली होती. राहुलने गावी जाताना मला बोलावून घेतले आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, मित्रा, सानिका घरी एकटीच आहे, जरा तिच्याकडे लक्ष ठेव. रात्रीचे दिवस आहेत, काही लागलं सावरलं तर बघ, मला तुझाच काय तो आधार आहे. मी त्याला विश्वासाने म्हणालो, तू काळजी नको करूस, तुझा भाऊ इथे आहे, मी सर्व सांभाळेन. त्या दिवशी रात्री अचानक हवामान बदलले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. विजांचा कडकडाट झाला, इतका मोठा होता की अख्ख्या परिसरात वीज गुल झाली. सगळीकडे किर्र अंधार पसरला. घराबाहेर वाऱ्याचा वेग वाढला आणि झाडाची पाने खिडक्यावर आदळत होती. तेवढ्यात माझ्या मोबाईलची रिंग वाजली. पाहतो तर सानिकाचा फोन होता. मी फोन उचलला तर तिचा आवाज भीतीने थरथरत होता. ती रडवेली होऊन म्हणाली, दादा, घरात खूप अंधार आहे, वीज गेली आहे आणि विजांच्या आवाजामुळे मला खूप भीती वाटते. प्लीज तुम्ही घराकडे या ना, मला एकटं वाटते. तिचा तो घाबरलेला आणि व्याकुळ आवाज ऐकून मी स्वतःला रोखू शकलो नाही. मी तातडीने हातात विजेची घेतली, अंगावर छत्री घेतली आणि पावसात भिजत त्याच्या घरात दिशेने निघालो. मी त्याच्या घरापाशी पोहोचलो आणि दारावर थाप मारली. सानिकाने आतून अतिशय घाईघाईने दार उघडले. अंधारामुळे फक्त माझ्या विजेरीचा प्रकाश हॉलमध्ये पडत होता. सानिकाने पांढऱ्या रंगाचा एक साधा, मऊ आणि सवलत कुर्ता घातला होता. त्यात तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. दारात उभा असलेल्या ओल्या चिंब मला पाहताच ती भीतीने आणि आनंदाने भेट माझ्या गळ्यात पडली. तिने मला अत्यंत घट्ट मिठी मारली. नेमकं त्याच्या वेळी विजांचा एक मोठा कडकडाट झाला आणि तिने पटकन अजून घट्ट केली. तिच्या शरीराचा तो उबदार मऊ स्पर्श आणि तिची ती घट्ट मिठी अनुभवातून माझ्या अंगावर एक सरसरून काटा आला. पावसात भिजलेले होते, त्यामुळे माझ्या अंगातील आणि तिच्या त्या तरुण शरीराची उष्णता एकमेकांना मिसळू लागली. माझे हृदय जोरात धडकत होते. मी हळूच तिला बाजूला केले, दारे घट्ट बंद केली आणि हॉलमध्ये मेणबत्ती लावून प्रकाश केला. मेणबत्तीच्या त्या मंद पिवळसर आणि हळुवार प्रकाश सानिका कमालीची सुंदर दिसत होती. पाण्याच्या काही थेंबामुळे तिचा कुर्ता काही ठिकाणी अंगाला चटकत होता. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि लाजेचे संमिश्र भाव होते. मी माझे ओले झालेले कपडे बदलण्यासाठी राहुलच्या खोलीत गेलो आणि त्याचा एक सुका मऊ सदरा घातला. मी हॉलमध्ये परत आलो तेव्हा सानिका सोफ्यावर बसून माझीच वाट पाहत होती. वातावरणात कमालीचा गारा वाढला होता आणि मेणबत्तीच्या प्रकाशात आमची सावली भिंतीवर एकमेकांना गुंतल्यासारखी दिसत होती. मी तिच्या शेजारी जाऊन बसलो. सानिका लाजत माझ्या अजून जवळ सरकून बसली. तिच्या ओल्या केसामधून येणारा तो सुवास माझ्या मनाला वेळ लावत होता. काही वेळ आम्हा दोघांमध्ये शांतता होती. फक्त बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाज येत होता. सानिका हळूच त्याचे डोके माझ्या रुंद खांद्यावर ठेवले. त्या क्षणी मला जाणवले की हे फक्त भीतीचे घेतलेले संरक्षण नव्हते, तर त्यात एक अनेक दिवसांचे दडलेले ओढ होते. मी धीर केला आणि तिचा नाजूक खांद्याभोवती माझा हात गुंफला. माझ्या हाताचा उबदार स्पर्श होताच तिच्या शरीरात एक लहर धावून गेली.
आणि तिने एक दीर्घ संस्कार सोडला. आम्ही दोघे एकमेकांच्या इतके जवळ होतो की आम्हा दोघांच्या श्वासांचा आणि वेगाने धडधड आम्हाला अस्पष्ट ऐकू येत होती. वातावरणातील तो गारवा आणि आमच्या शरीरातील ती उष्णता एक वेळ स्थान निर्माण करत होती. मी माझे बोट तिच्या केसातून फिरवत आणि हळू तिची हनवटी धरून तिचा चेहऱ्यावर केला. मेणबत्तीच्या प्रकाशात तिचे ओठ भीतीने आणि वेगळ्या इच्छेने थरथरत होते. तिच्या डोळ्यात नकार नव्हता तर एक अगणित मागणी होती. मी स्वतः वरील ताबा पूर्णपणे गमावला होता. मी पुढे झालो आणि माझ्या ओठांनी तिच्या कपाळावर एक हळूवार प्रेमळ चुंबन घेतले. माझ्या स्पर्शाने ती शहरली आणि तिने डोळे घट्ट मिटून घेतले. त्यानंतर माझे ओठ तिच्या नाजूक गालावर आणि मनोहर थरगट खेळ तिच्या थरथरणाऱ्या ओठावर शिरले. सुरुवातीला ती थोडी अडखळली. तिचे हात माझ्या छातीवर होते, पण नंतर तिने स्वतःला झोपून तिने आणि माझ्या अतिशय तीव्रतेने प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. तो स्पर्श इतका वेडावणारा होता की तीव्र होता की आम्ही दोघंही आजूबाजूचे जग, समाज, मर्यादा आणि राहुलचा विश्वास सगळं काही विसरून गेलो. माझा हात तिच्या पाठीवर आणि कमरेवर फिरून लागला, त्यामुळे सनिका अजून माझ्या मिठीत विरघळून गेली. सोप्यावरून आमचा हा प्रवास कधी बेंगळूरमधील मऊ मऊ गादीवर गेला हे आम्हा दोघांनाही कळलेच नाही. त्या बंद खोलीत अंधारात रात्री आम्ही मेणबत्तीच्या त्या मंद प्रकाशात आमची ती रात्र अधिकच गहिरी, मादक आणि रोमॅन्टिक बनवली गेली. दोन शहरे आणि दोन जीव एकमेकांचे पूर्णपणे एकरूप झाले होते. एका मित्राची बहीण म्हणून सुरू झालेले आमचे नाते त्या रात्रीच्या एकांतात आणि भावनाच्या अथांगपुरात पूर्णपणे वाहून गेले होते. आम्ही दोघे एकमेकांना भाऊमध्ये पूर्णपणे हरवून गेलो होतो आणि बाहेर पाऊस शांत होईपर्यंत आमचा हा सुखाचा प्रवास सुरूच होता. सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा बाहेर पावसाचे पाणी पूर्णपणे थांबले होते. पक्ष्याचा चिवचिवाट सुरू झाला होता आणि खिडक्यांच्या पडद्यातून सूर्याची कोळी किरणे खोलीत येत होती. सनिका गूढ झोपलेली होती. तिने तिचे डोके माझ्या छातीवर ठेवले होते आणि तिचा एक हात माझ्या कंबरावर ठेवलेला होता. त्यांचा त्या शांत चेहऱ्याकडे पाहताच मला जाणीव झाली की तिच्या चेहऱ्यावर आता कोणतीही भीती नव्हती, तर एक केवळ समाधान, सुख आणि सुरक्षित भावना होती. माझ्या मनात एक हलकीशी टोचन, एक सुखरूप नक्कीच होती की ती माझ्या जीवाला जिवलग मित्राचा विश्वास मोडला. पण सनिकाच्या त्या निरागस रूपाकडे पाहिल्यावर मला खात्री वाटली की मी हे केवळ एक रात्री चूक किंवा तात्पुरते आकर्षण नव्हते, तर ते आमच्यात बरेच काळापासून निर्माण झालेले, आता पूर्णपणे आलेले खरे प्रेम होते. काही दिवसानंतर जेव्हा राहुल गावीवरून परत आला तेव्हा आम्ही दोघांनी लपून छपून भेटण्याऐवजी आमच्या या नात्याबद्दल राहुलशी प्रामाणिकपणे बोलालो. आम्ही त्या एकत्र भेटलो. सुरुवातीला जेव्हा मी त्या सर्व सांगितलं तेव्हा राहुल खूप रागावला. त्याच्या डोळ्यात राग होता आणि त्याला मोठा धक्का बसला होता, कारण त्याच्या माझ्यावर अफाट विश्वास होता. पण ज्या सैनिकाने त्याचा हात धरला आणि आमच्या दोघा डोळ्यात एकमेकाबद्दल खरे प्रेम आणि प्रामाणिकपणा त्याने पाहिला तेव्हा त्याचा राग शांत झाला व त्याला समजले की मी सैनिका काही फसवणार नाही.